नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ती म्हणजे अटीविना आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. ह्या 40 लाख जणांना बगर अटीशिवाय कर्जमाफी मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना बगर अटीविना ही कर्जमाफी मिळणार आहे ही आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी जे शेतकरी म्हणायची की अटी घातले किंवा ह्या घातले, परंतु यामधून हे 40 लाख शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. तर कोणते 40 लाख शेतकरी यामधून वगळण्यात आले आणि कशा पद्धतीनं बगर अटीशिवाय या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेणेकरून शेती असो किंवा राजकीय असो सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती ह्याच आपल्या पेजवर मिळत असते. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी या कर्जमाफीमध्ये राज्यातील सुमारे 40 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जाचक अटीशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र जिल्हा सहकारी बँकांसह संपूर्ण बँकिंग व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शेतकऱ्यांनी कर्जफेडीची अट ठेवण्यात आलेली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4398 पेक्षा अधिक दिवस देशाचे नेतृत्वही केलेले आहे. पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितलेले आहे की पंतप्रधान यांनी 12 वर्षाच्या विकासाला अभूतपूर्व गतीही दिलेली आहे. या काळात भारताची प्रतिष्ठा असो किंवा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास असो हा उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. परंतु जिल्हा बँका टिकाव्यात यासाठी ज्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे अशांना ठराविक रकमेपर्यंतच लाभ देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी असे सांगितले आहे की माझ्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. कर्जमाफी करताना कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना कसे सक्षम करता येईल हे आम्ही पाहिलेलं आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. एल निनो बाबत ते सुद्धा त्यांनी असे म्हटलेले आहे की संभाव्य एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सर्वत्र कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की संकट काळात प्रभावी उपाययोजना आणि पाणी बचत तसेच वापरायचे नियोजन सुद्धा करण्यात आलेले आहे आणि जिल्हा स्तरावर विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे यांनी सांगितलेले आहे की सतत जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतात अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची ठराविकच रक्कम आम्ही देणार, परंतु जे शेतकरी रेग्युलर असा कर्जमाफीचा लाभ घेत नाही अशा शेतकऱ्यांना विना अटी व शर्ती ही कर्जमाफी मिळणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर लाभ घेत असाल 2017 असो 2019 असो तर तुम्हाला यामध्ये ठराविक अशी रक्कमच दिली जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2017 असो किंवा 2019 असो अद्याप सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेतलेला नसेल अशा शेतकऱ्यांना विना अटी व शर्ती ही कर्जमाफी असणार अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या संबंधी काय वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे असं तुमचं मत आहे? जर तुम्हाला तुमचं मत कळवायचं असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि येणारी जी कर्जमाफी आहे ती कशा स्वरूपाची पाहिजे, बगर अटी व शर्ती सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे की फक्त जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्जमाफी घेतलेली नाही त्यांनाच कर्जमाफी दिली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.